अवघ्या 24 तासात ठाणे पोलिसांनी चेकमेट सिक्युरिटीवर दरोडा टाकणाऱ्यांना गजाआड केलाय। सीसीटीव्ही फुटेज आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी नाशिक, मुंबई आणि ठाण्यातून 7 जणांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून तब्बल 9,17,00,000 रुपये ताब्यात घेण्यात आले आहेत। ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या रॉबरीमध्ये, या दरोड्यामध्ये कंपनीमधलाच कोण व्यक्ती सामील आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत आणि इतर लोकांनी पूर्ण प्लॅनिंग करून या घटनेला घडून आणलं। 2 महिन्यांपासून रेकी करण्यात येत होती। 2 महिन्यांपासून कशा प्रकारची मुवमेंट्स या कंपनीमध्ये होते त्याबद्दल माहिती घेण्यात येत होती। केव्हा हे सगळे पैसे येतात, कोण कोण त्यावेळेस असतं, किती सिक्युरिटी गार्ड असतात, या सगळी माहिती या दरोडेखोरांनी घेतली आणि त्यानंतर वेळ पाहून सोमवारी हा दरोडा घातला। चेकमेटवर दरोडा टाकण्यासाठी तब्बल 2 महिने प्लॅनिंग सुरू होतं। चेकमेटमधील एक कर्मचारीही यात सहभागी होता। ज्या दिवशी दरोडा टाकला त्यावेळी गोडाऊनमध्ये तब्बल 24 कोटी रुपये होते। हा सगळा पैसा भरून घेण्यासाठी दरोडेखोरांनी 3 ड्रम आणि टेम्पो सोबत आणला होता। पण इतका पैसा ड्रममध्ये न बसल्यानं दरोडेखोर फक्त 9,17,00,000 घेऊन गेले। ये वहाँ पे जो है एक अंदाजन 20 से 25 करोड़ रुपए के बीच में 23-24 करोड़ रुपए की कैश थी और अंदाजन 9 करोड़ रुपए से ज़्यादा की कैश जो है ले जाया गया है। एक उनकी संख्या जो है हमारे पास कुछ उसके आंकड़े हैं। अंदर कुछ कम लोग गए थे मगर बाहर भी कुछ लोग रुके हुए थे, तो बाहर भी रेकी कर रहे थे, तो ज़्यादा लोग थे, 10 से ज़्यादा लोग थे, ऐसा हमारा अंदाजा है। चेकमेट गेली 1.5-2 वर्ष पैशांची ने-आण 3 हात नाक्यावरील गोडाऊनमधून करत होती, पण त्याची माहिती पोलिसांना नव्हती। तसंच पुरेसे सुरक्षा रक्षकही नव्हते। लॉकर्स आणि इतर गोष्टींचाही अभाव होता। त्यामुळेच दरोड्याचा प्लॅन यशस्वी झाला। पण पोलिसांच्या नेटवर्कमुळे अवघ्या 24 तासात दरोडेखोर जेरबंद झाले। गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई।